श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. स्वामी माझे सोबती 1990 या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. या चॅनलवर स्वामी महाराजांनी आपल्या भक्तांना सांगितलेले व दिलेले अनुभव आपण पाहत असतो. स्वामी भक्तांनो, अक्कलकोटला स्वामी महाराज जसे सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण करायचे, तसेच आपले गुरुमाऊलीसुद्धा भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात, संकटांवर उपाय सांगतात. आपले गुरुमाऊली हेच श्री स्वामी समर्थ महाराज. स्वामी भक्तांनो, आज आपण जी व्हिडिओ बघणार आहोत त्यात गुरुमाऊलींनी एका सेवेकऱ्याला सांगितलेल्या उपायामुळे सरकारी नोकरी लागली याबद्दलची माहिती बघणार आहोत. स्वामी भक्तांनो, कष्टाला पर्याय नाही. कष्ट हे तुम्हाला करावेच लागणार आहे, परंतु जर तुम्हाला गुरुमाऊलींचा, स्वामी समर्थांचा आशीर्वाद व अध्यात्माची जर जोड मिळाली तर तुमचं काम नक्कीच होऊन जाईल. चला व्हिडिओला सुरुवात करूया. गुरुमाऊलींनी दिलेल्या सेवेमुळे आपल्या एका सेवेकऱ्याला सरकारी नोकरी लागली. काय आहे, चला आपण बघूयात. ते सांगतात, मी खाजगी संस्थेत काम करत होतो. बऱ्याच संस्थांमध्ये नोकरी केली, परंतु कायमस्वरूपी नोकरी लागत नव्हती. मी साताऱ्याला रयत शिक्षण संस्थेत असताना मला एक सेवेकरी भेटले. त्यांनी मला परमपूज्य गुरुमाऊलींकडे तुमचा प्रश्न मांडा असे सुचवले. त्यावर माझ्या मनात विचार आला की मी तर सेवा करीतच आहे, मग दिंडोरीला का जायचं? परंतु माझे सरकारी नोकरीत काम पण जमत नव्हते. त्यानंतरची 2-3 वर्ष अशीच गेली. नंतर ठरवलं की आपण दिंडोरीला परमपूज्य गुरुमाऊलींकडे जाऊनच येऊ. त्याआधी मला एक स्वप्न पडलं आणि त्यात मला असं दिसलं की माझ्या हातात एक खड्याची अंगठी होती व ती अंगठी परमपूज्य गुरुमाऊली ओढत आहे. नंतर मला जाग आली. मला काही कळेना. त्यानंतर काही दिवसातच मी दिंडोरीला गेलो व माझा प्रश्न सांगितला. तेथील सेवेकऱ्यांना माझा हात बघून सांगितले की तुम्हाला सरकारी नोकरीचा योगच नाही आहे. पण मला तर सरकारी नोकरी हवीच होती. त्यामुळे त्या सेवेकऱ्यांनी मला पुन्हा काही सेवा दिल्या. तो कागद तसाच घेऊन मी गुरुमाऊलींकडे गेलो. माझ्या हातात खड्याची अंगठी बघून परमपूज्य गुरुमाऊली म्हणाले, तुम्हाला काय हिमालयात जायचे आहे काय? त्यावेळी मला माझ्या स्वप्नाचा अर्थ कळला. मी ताबडतोब हातातली अंगठी काढून टाकली. परमपूज्य गुरुमाऊलींनी मला नवचंडी, श्री स्वामी समर्थ मंत्राचा 12 लाख जप व 6 लाख गायत्री मंत्राचा जप करण्यास सांगितला. मी सर्व सेवा 3 महिन्यात पूर्ण करून, नवचंडी करून, कुलदेवताचा मान सन्मान यथासांग करून पुन्हा दिंडोरीला गेलो. माझा कागद माऊलींना परत दाखवला. तेव्हा माऊली म्हणाले, तुमचे काम झाले आहे. आणि खरंच वयोमर्यादेत न बसणारा मी कोर्टातील कनिष्ठ लिपिक या पदासाठी निवडला गेलो. अर्थात मला मनाप्रमाणे सरकारी नोकरी मिळाली. ही केवळ परमपूज्य गुरुमाऊली यांचीच कृपा. स्वामी भक्तांनो, सदरची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून सांगा. स्वामी माझे सोबती 1990 हे यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.